अरे जिंकू द्या घर तुम्ही असं करा 3 चिट्ट्या पडणार ते जिंकलेच का 3 चिट्ट्या पडा. मंगेश शेळके कर्णधार कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. मंगेश शेळके त्याचप्रमाणे अल्ट्रा आपला जानादेवी वॉरियर्सचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. गणेश शेख आपला मंगेश शेळके कर्णधार कुठे असतील त्यांनी यायचं. मंगेश शेळके त्याचप्रमाणे आमचे गावचे जे समाजसेवक बाबराव शेळके यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांनी खुर्ची स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया आयोजकांना खुर्चीची व्यवस्था करायची आहे. खेळाडूंनी कृपया उभं राहिलं तर चालेल. जे सन्माननीय बागुजी गावडे यांनी देखील या आयोजनाला आपली हजेरी दर्शवलेली आहे. त्यांचे देखील कमिटीच्या वतीने आणि सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने त्यांचे देखील सहर्ष स्वागत. कृपया जे मंडळी क्रीडा खेळाडू आहेत त्यांनी खुर्च्या खाली करायच्या आहेत आणि जी मान्यवर मंडळी जी आपले खेळ बघण्यासाठी या ठिकाणी आले आहेत त्याच्यासाठी जागा करून द्यायची आहे. कारण की या ठिकाणी प्रेक्षक वर्ग खचाखच भरलेला मैदान आणि पहिला चेंडू हवेमध्ये आहे परंतु झेल काय घेता येणार नाही. चेंडू सरळ गोशी क्षेत्रामध्ये धावसंख्या 1 ने वाढवते. धावांचा श्रीगणेश होतोय आणि धावसंख्या 1 7 कोणी मारलाय सुरेशने मारलाय 7-7 माफ करा. सुरेश शेळके एका षटकाराशी खेळतोय 50 ला आहे. लवकरात लवकर थांबला जरा चिट्ट्या नंतर बनव कारण की अजून ह्यांच्यामध्ये काय होते ते बघा. विजेता टाकायची ना विजेता म्हणून 2 ह्या चुकीचं आहे ना गेम खेळताना अजून पण ही मॅच जिंकली असते. पाहूया पुढचा चेंडू. मला वाटतं फक्त आणि फक्त औपचारिकता म्हणावी लागेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि सुरेख फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा होऊ शकते. संघात धाव 2 ने पुढे सरकले. धावसंख्या 2 ने 9च्या घरात 10च्या घरात माफ करा. रबल बॉल प्रीमियर लीग पर्व पहिले भव्य दिव्य असं हे आयोजन लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामन देखील एक चांगलं दर्जेदार असं आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण कॅमेरामनच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या आयोजनामध्ये 6 संघांनी आपला सहभाग नोंदवला. त्या 6 संघांचं देखील आयोजकांच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन स्वागत करतो. कारण की तुम्ही तुमचा जे योगदान दिलेलं या आयोजनाला तुम्ही विश्वास ठेवला की या आयोजनावरती विश्वास ठेवला या आयोजकांवरती विश्वास ठेवला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. आयोजक आपले बंटी शेळके प्रकाश एडगे संतोष शेळके सुरेश शेळके यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे. बरेच दिवस या आयोजनासाठी धडपडत होते आणि हे जे आपल्याला आयोजन पाहायला मिळाले हे संतोष शेळके बंटी शेळके आणि प्रकाश एडगे आणि सुरेश शेळके यांच्या माध्यमातून हे आपल्याला आयोजन पाहायला मिळालेलं आहे. सर्वात पहिली रबर बॉल प्रीमियर लीगचं पर्व पहिल्याच भरवण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे आणि मला वाटतं शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ही प्रीमियर लीग आहे आणि चेंडू डायरेक्ट होता परंतु फक्त चेंडूला दिशा दाखवली. 1 धाव फक्त आणि फक्त 2 धावा काय नसणार आणि परंतु मला 2 धावा घेणारच नाही आणि विकेट सुद्धा जाणार नाही. सगळं कार्यक्रम ओके अगदी आहे त्याच्यामुळे ठीक आहे. 50 ओके एकदम ओके ठीक आहे असं आमचं संतोष शेळके आम्हाला सगळं आम्ही स्वतः बोलत नाही. धन्यवाद. आयोजकांना काही खोके मिळालेले नाही आहेत. आयोजक विचार करतायत. चला पाहूया. या ठिकाणी औपचारिकता फक्त शिल्लक आहे. या ठिकाणी सर्व संघांनी मला वाटतं अल्ट्रा संघाचं देखील कौतुक करावं. खूप चांगला असा दर्जेदार असा खेळ दाखवलेला त्याबद्दल त्यांचं देखील त्या कर्णधाराचं देखील अभिनंदन स्वागत. कारण की खूप दर्जेदार असा खेळ दाखवलेला आहे. शिवांश फायटर कर्णधार मंगेश शेळके खूप चांगलं खिलावृत्ती दाखवलेला खेळ केलेला त्याबद्दल त्यांचं स्वागत असणार आहे. आणि त्याच्यानंतर आता हे सूर्य फायटरचे
संघ मला वाटतं या ठिकाणी येतोय. चिठ्ठी होय जे उचलन ना ती वरती गेली राहतील त्या दोघांची मॅच होईल. कसं नाही 3 चिठ्ठ्या करायच्या. पहिली एक उचलली आणि 2 उचलायच्या त्यांची मॅच होणार. एक राहील ती डायरेक्ट नंतरची मॅच. एक राहील ते दोन एक फायनल ला गेली. कृपया या ठिकाणी अक्षरता शिल्लक आहे. खेळ या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळालेला आहे. एक संघाची चिठ्ठीमध्ये गेलेला विजेता या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. जानाई देवी सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एका साइडला शिवांश फायटर्स
तर दुसऱ्या साईडला जानाई वाघापूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया या मॅच मध्ये आता कशा रीतीने तो खेळ दाखवणार. एक मॅच त्यांच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट होती, परंतु ती मॅच ते पराभूत झाले आणि आता त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे क्रिकेट खेळण्याची. आता पाहूया 2 ओव्हरची मॅच आहे आणि या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणार. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होईल. यावेळीचा पहिला बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तितकाच फटका चांगला आणि तिथे क्षेत्ररक्षक फेकी खराब आणि बॉलला गॅदर करत असताना देखील तिथे मात्र गोलंदाजाने थोडासा इथून मात्र गफलत होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि या बॉलवरती इथून मात्र 2 धाबा प्राप्त झाल्या. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धाब्यांनी धावसंख्येचा श्री गणेशा अकाउंट इथून मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा माइटी मंगेश तयार होतोय राऊंड विकेटनं. फुल टॉस बॉल इनसाइड आउटचा फटका. वन शॉट ऑफ द इव्हनिंग. जबरदस्त फटका आणि या षटकाराच्या साह्यानं इथून मात्र धावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका सजवला. आणि दुसरा बॉल 6. यावेळेला शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला आले, त्यानंतर स्ट्रोक त्यांना सजवायचा होता, परंतु तिथे मात्र विकेट किपर यांच्याकडून झाली गफलत आणि 22च्या रूपानं की बॅटला ब्रश झाला. अंपायर 22 आहे की बॅटला ब्रश झाला. 22 यस थँक्यू. 22च्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानचा पुढचा बॉल बॉलर मंगेश तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉलच्या मागे गणेश एडगे तिथे धावत होते, परंतु यावेळेला मात्र रनआउटच्या रूपाने पहिला झटका बसलाय जानाई वाघापूर या टीमला. पाहूया आता नवीन फलंदाज लक्ष्मण नरुटे. आता त्याला सिद्ध करावं लागेल. ही मॅच करो या मरो की स्थिती आहे. अभी नाही तो कभी नाही. 1 वर्ष तुम्हाला या स्पर्धेची वाट बघावी लागते आणि आता पाहूया कशा रीतीने इथून मात्र क्रिकेट खेळलं जाईल. लक्ष्मण नरुटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर स्ट्रायकिंगला सचिन लांबूर. धावफलकावरती धावा 10 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा मंगेश तयार होतोय राऊंड विकेटनं. यावेळीचा फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु तिथे घडलं काय. वॉर्ड कॅच गणेश जोरे या खेळाडूने इथे मात्र झेल पकडलाय आणि बॅट्समन सचिन लांबूर नाराज होऊन जड पावलांनी मैदानाच्या आतमध्ये बाहेर येतोय. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा घमाशान आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा काय असते हे आपल्याला पाहायला मिळते. आज झाशीची राणी क्रीडा नगरी दानानं सोडली या स्पर्धेनं. प्रेक्षकांना वेळ लावणारी स्पर्धा, धनगर समाजाची लाडकी आवडती आणि सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वर्ष पहिलं आहे, परंतु वाटत नाहीये कुठेतरी या स्पर्धेकडून बघून असं वाटतं की 5 ते 6 वर्षाची परंपरा. यावेळेला फटका तर चांगला आहे, परंतु क्रीडांगण अर्धवर्तुळाकार असल्या कारणामुळे या बॉलवरती एकच धाव मिळणार. 360 यार्डचं क्रीडांगण असतं तर या बॉलवरती नक्कीच षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु इथे आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 11 वरती 2 विकेट अशी परिस्थिती सध्या जानाई वाघापूर या टीमची आपल्याला पाहायला मिळते.
आता पाहूया शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती कोणाला आणलं जाईल, उत्तम, भागवत की कोयल. पाहूया कोणता गोलंदाज येणार, उत्तम शेळके की कोयल शेळके की भागवत लांबोर. आणि उत्तम तिथे बोलतोय मी टाकतो षटक, मिळाले का बॉलिंग, असं उत्तम तिथे सांगतोय. आणि उत्तमने आता स्वतःच्या खांद्यावरती इथून मात्र जबाबदारी घेतलेली आहे. पाहूया आता महत्वाची मॅच, आणि महत्वाच्या मॅच मध्ये कशा रीतीने आता गोलंदाजी करणार उत्तम शेळके. तर स्ट्रायकिंग इनला लक्ष्मण नरुटे, गणपती पुळे या टीम कडून ओपनचं क्रिकेट खेळतो धनगर समाजाचं. परंतु आता या मॅच मध्ये कशा रीतीने तो खेळणार, उत्तम शेळके तयार. ओ ही खासियत आहे या गोलंदाजाची, ही खासियत आहे. जबरदस्त बॉलिंग, पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि डॉट बॉल आल्यानंतर कौतुकाची थाप देखील या गोलंदाजाच्या पाठीवरती ठोठावली जाते. उत्तम शेळके अपकमिंग यंगस्टर सध्या गोलंदाजी मार्ग वरती, सह्याद्रीचा छोटा टायगर. दरम्यानचा पुढचा बॉल, यावेळेला बॉल हवेत, स्ट्रोक चांगला आहे. या स्पर्धेचा आनंद घेतात प्रेक्षकांची मांदी आहे आपल्याला पाहायला मिळते. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. उत्तम निघालाय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. उत्तम सध्या शर्तीचे प्रयत्न करतोय, या मॅच मध्ये 100% देण्याचे तो प्रयत्न करतोय. दरम्यानचा पुढचा बॉल, यावेळीचा हा बॉल, परंतु इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आणि पंचांचा इशारा वाईड. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. यावेळेला फुल टॉस, आणि फुल टॉसला फुल टोल केलं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय हा लक्ष्मण नरुटेच्या बॅट मधला मोक्याच्या क्षणाला हा षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते. फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेला अगदी या बॉलला फक्त दिशा दिली आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाला. धावफलकावरती धावा 22 धावा. आता अजूनही तुमच्याकडे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके येतील का, की इथून मात्र गोलंदाज उत्तम कमबॅक करेल. यावेळेला देखील फटका चांगला आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लगातारचा 2 बॉल 2 षटकार. जानाई वाघापूर टाळ्या वाजल्या पाहिजेत, टाळ्या थांबायला नाही पाहिजे. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय तुमच्या टीमचा लक्ष्मण नरोटे हा खेळाडू, जबरदस्त बॅटिंग. 2 आलेत, आता तिसरा येईल का. धावफलकावरती धावा 28. गोलंदाज उत्तम आता पुन्हा एकदा तयार होतो आहे. लक्ष्मण नरुटे आग रोखणारी बॅटिंग त्याच्या माध्यमांना सध्या सुरू आहे. यावेळेला देखील फटका चांगला आहे, बॉल थांबणार नाहीये. आमच्या व्यासपीठावरील इथे मात्र मान्यवरांना भेट देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त टॉप गिअर मध्ये सध्या बॅटिंग करतोय लक्ष्मण नरुटे. बॉल मध्ये 21 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज उत्तम शेळके या खेळाडूने. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. उत्तम तयार. या वेळेला देखील डाऊन दी ग्राउंड हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या ओव्हर मधील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला.
जानाई वाघापूर संघ बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली अवघ्या. जर का आपण बघितलं तर या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 26 धावांची तुफानी पारी आपल्याला पाहायला मिळाली. लक्ष्मण नरुटे हा खरा वाघ आहे जानाई वाघापूर या टीमचा. जानाई वाघापूर म्हणजे टायगरचा उल्लेख झाला आणि लक्ष्मण नरुटे सध्या वाघ आहे वाघापूर या संघाचा. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 39 धावांची गरज. 12 बॉल 39 धावा 12 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये. चला बॅट्समन पाठवा बाबू जोरे कॅप्टन. बॅट्समन पाठवा. बारा चेंडू आणि विजयासाठी आता 39 धावांची गरज आहे. अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांची. चला विनंती करतोय फास्ट क्रिकेट खेळायचंय. चला स्पीडअप करा. बॅट्समन बाबू जोरे टीम कॅप्टन. बॅट्समन पाठवा. जर का आपण बघितलं तर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बंटी शेळके, सुरेश शेळके, प्रकाश एडगे, संतोष शेळके, त्यानंतर जर का आपण बघितलं तर बाबू जोरे असतील, प्रकाश जोरे असतील, प्रकाश शेळके असतील, त्यानंतर सुरेश मामा असतील, यांनी मात्र भरपूर मेहनत घेतलेली आहे. अंकुश शेळके, त्यानंतर आणि आमचे दिग्गज समालोचक हिंदी मराठी वरती भरपूर त्यांचा अभ्यास आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळालाय. आणि शांतारामजी यमकर सरांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. वेलकम, आगतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला देखील मिळेल. आपल्या वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल खरोखरच पाटण धनगर स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत आपले मनस्वी आभार. चला मित्रांनो, वेळ कमी घ्या. गोलंदाजी मार्क वरती रमेश शेळके
आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 12 चेंडू 39 धावा. 3, 2, 1 लेट्स प्ले. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल 30 आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, टाळ्यांचा कडकडाट होतोय. जाणाई वाघापूर या टीमच्या समर्थकांच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट बॉल आलाय. स्ट्राकिंग इनला गणेश येडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला देखील चांगला बॉल लायनने चांगली आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये वय मर्यादाला महत्व नसतं. तुमच्याकडे वेगवेगळे बॉल हाताळण्याची जर क्षमता असेल ना, तर समोर कोणताही बॅट्समन असू द्या त्याला तुम्ही थांबवणारच. आणि इथे मात्र आपल्या व्हेरिएशनने बीट करतोय. परंतु गणेश येडगे यांना आपल्याला त्यांच्याकडे असलेला अनुभव तो पणाला लावावा लागेल. यावेळेला बॉल हवेत. बॉल चालला डिक्लेअर जोरमध्ये आणि तिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणाऱ्या. 3 बॉल मध्ये एकच धाव खर्च केलेली आहे या गोलंदाजाने. कंजूसपणा आतापर्यंत दाखवला, प्रभावित करतोय. क्वार्टर फायनल मध्ये हा खेळाडू रमेश शेळके. यावेळेला फटका चांगला आहे. ओ माय गॉड, बॉल पकडता आला नाही म्हणून काय झालं, परंतु या खेळाडूचे एकदा एफर्ट साठी जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षकांनो. पायाला दुखापत आहे परंतु तरी सुद्धा स्वतःच्या बॉडीला इथून मात्र ताणलं, स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय. आणि इथे मात्र पद्धतीने स्विमिंग पूल मध्ये सूर मारावा तशाच प्रकारे इथे मात्र हा खेळाडू सूर मारत असताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आयोजकांनी लक्ष द्या, जर दुखापत असेल तर आपण त्या ठिकाणी लक्ष द्या. आयोजक छोटा परिवार तिथे गर्दी करू नका. फिल्डिंग करण्यासाठी कम्फर्टेबल असेल तर तिथे सोने येडगे आपण खेळा अथवा आपला एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धावफलकावरती धावा. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा. आता पाहूया अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. येडगेवाडीचा सध्या टायगर लढतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याला जिंकून द्यायचंय आपल्या संघाला. परंतु रमेश प्रभावित करतोय रमेश. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. ज्या वेळेला संघाला गरज असते त्या वेळेला चांगलं क्रिकेट हा गोलंदाज खेळत आला. या वेळेला देखील कमी गतीने टाकलेला बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशनचा वापर केला आणि हा देखील डॉट बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहा, अँगल बनवला, त्यानंतर फिंगर रोल्स केले आणि लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. पावसामध्ये लेग कटर टाकला. खेळाडूला दाद द्यायला हवी. आता येणारे बॉल 6 आणि विजयासाठी 34 करायचे आहेत. 6 बॉल 34 धावा, 34 धावा, 6 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 34. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे शरद. सोने येडगे, आपण कम्फर्टेबल आहात का खेळण्यासाठी. यस, जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी क्रिकेट खेळतोय सोने येडगे. काय फिल्डिंग एफर्ट्स दिले. टीम ओनर जर का आपण बघितलं तर या संघाचे
यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र घडतंय काय की क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ, काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाही जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही. अल्ट्राचे सर्वा दंडिले साहेबांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला संघ जाणे देवी वाघापुरा संघ. चला हा बॉल व्हाईट बॉल आहे, लगातारचा तिसरा व्हाईट बॉल. चला चला मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय हा. व्हाईट+1 2 दाबा. चला मित्रांनो प्लीज वेळ कमी घ्या, गेम स्टार्ट करा, कारण अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती शरद. पाहूया आता योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करेल का, परंतु मंगेश अजूनही हार मारलेली नाहीये त्या खेळाडूने. या बॉलचा बॉल महत्वाची मॅच आहे. 6 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती शरद. काय घडणार आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग इनला मंगेश. यावेळेला देखील चांगला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह केलेला आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली. परंतु रघु काळे क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत. 29 धावा, माफ करा 28 धावा कंप्लीट करायच्या आहेत. यावेळेला फटका चांगला आहे, बॉल हवेत. तिथे मात्र चांगली फिल्डिंग लक्ष्मण नरुटेसाठी. वाघापूरकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. लक्ष्मण नरुटे नावाचं आता इथे मात्र एक वेगळ्याच प्रकारचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी फलंदाजी फिल्डिंग मध्ये तिन्ही फॉर्मॅट मध्ये या खेळाडूने प्रभावित केलेला आहे. जबरदस्त खेळ, एक परफेक्ट ऑलराऊंडर या टीमला मिळाला. आता मैदानाच्या आतमध्ये भागवत लांबूर दाखल झालाय. बॉल तुमच्याकडे शिल्लक 4 आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 27 4 बॉल मध्ये 27 करायच्या आहेत. 27 धावा, कारण मागच्या बॉलवरती जर का आपण बघितलं तर व्हाईट+1 होती. 27 करायच्या आहेत 4 बॉल मध्ये. शरद निघालाय. या वेळेला फटका तर चांगला, परंतु सिंगल न काही होणार नाहीये. आता 3 बॉल मध्ये 26 करायच्या आहेत. आता मात्र गोलंदाजानं कमबॅक केल्या. जबरदस्त गोलंदाजी शरद. लाजवाब खेळ दाखवतोय. काठी टेक गावाला बिलॉंग करत असताना मात्र या खेळाडूने भरपूर वेळा प्रभावित केले, परंतु आज तालुका स्तरावरती क्रिकेट खेळत असताना चांगली बॉलिंग. यावेळेला देखील समोरच्या दिशेला फटका सेजवलाय. एकच धाव मिळणार आहे. गोलंदाज तयार. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला बॉल हवेत, बॉल चाललाय. अभिनंदन सेमीफायनल मध्ये दाखल झालाय जाणाई वाघापुरा संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. दंडिले साहेबांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला.